आळंदी, वडगाव, चरोली, केसनन, केळगाव परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून येत असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्या दिसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। काल दिवसभर आळंदीतील विश्रांती वड परिसरात बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली। अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले तर काही काळ परिसरात शांतता पसरली होती। जंगल परिसरातून बिबट्या आता थेट शहरी भागात येऊ लागल्यानं वन विभाग नेमकी काय भूमिका बजावत आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो। बिबट्याचा वाढता वावर पाहता तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान आळंदी नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून रात्री अनावश्यक बाहेर पडू नये, लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू असून परिसरात पथके तैनात करण्यात आली आहेत। नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागानं तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होतीये।